गोंडुमरी निलज परिसरात कथित अवैध गोमांस विक्रीचा आरोप, नागरिकांकडून चौकशीची मागणी। गडचिरोली महाराष्ट्र से तुफानी शंखनाद संवाददाता बादल दुबे की रिपोर्ट। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील निलज गोंडुमरी परिसरात कथितपणे अवैध गोमांस विक्री, जनावरांची बेकायदेशीर वाहतूक आणि कत्तलीच्या प्रकारांबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। परिसरातील काही ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून संबंधित यंत्रणांच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षा आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार निलज गोंडुमरी परिसरात काही काळापासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। सूचना: या वृत्तातील आरोप स्थानिक पातळीवर करण्यात आलेल्या तक्रारी आणि दाव्यांवर आधारित आहेत। संबंधित शासकीय यंत्रणांकडून अधिकृत चौकशी व पुष्टी होणे अद्याप बाकी आहे। कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला दोषी ठरविण्याचा उद्देश नसून निष्पक्ष चौकशीची मागणी हा या वृत्ताचा हेतू आहे। काही ग्रामस्थांनी दावा केला आहे की रात्रीच्या वेळी जनावरांची वाहतूक केली जात असून काही ठिकाणी गुप्तपणे कत्तलीचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। साकोली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नाना पाटील यांच्या मतदारसंघातील हा भाग असल्याने या प्रकरणाकडे जनप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की जर कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय सुरू असेल तर त्यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे। ग्रामस्थांच्या मते गोवंश हा केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे। शेती, दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण जीवनशैलीमध्ये पशुधनाची महत्त्वपूर्ण भूमिका असते, त्यामुळे जनावरांशी संबंधित अवैध कृत्यांवर नियंत्रण ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते। काही नागरिकांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत, तथापि कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सहभागाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत पुरावे समोर आलेले नाहीत। त्यामुळे कोणावरही थेट आरोप करण्याऐवजी निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे कायदेतज्ञांचे मत आहे। चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। सामाजिक संघटनांनी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि पशुसंवर्धन विभागाला विशेष मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे। जनावरांच्या वाहतुकीची तपासणी, संशयास्पद ठिकाणांवर छापे आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच ग्रामीण भागात पोलिसांची गस्त वाढवून अशा प्रकारांवर प्रभावी नियंत्रण आणण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अनेकदा भीतीपोटी किंवा पुराव्याअभावी लोक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत, त्यामुळे प्रशासनाने जनजागृती करून नागरिकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे। तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवून कारवाई केल्यास अधिक लोक पुढे येऊ शकतात, असेही काही सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे। दरम्यान प्रशासनाने या प्रकारच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी संबंधित यंत्रणांनी तथ्यांवर आधारित चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे। नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांच्या परिसरात जनावरांची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कथा किंवा इतर कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्यांनी कायदा हातात घेऊ नये, त्याऐवजी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। आपत्कालीन परिस्थितीत 112 या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती देणे हा सर्वात योग्य आणि कायदेशीर मार्ग आहे।